आजचा विषय आहे महामहेंद्र आणि संगम. तत्पूर्वी आपण चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्याविषयी 2 वर्गामध्ये माहिती घेतली. आणि अशोकाचं चरित्र इतकं विशाल आहे की ते 2 प्रवचनामध्ये बसेल, तर ते एवढं मर्यादित नाही. अखंड भारतवर्षामध्ये ज्यांनी मिशनरी तयार केली, मिशनरीसाठी साधन पुरवलं, अनेक बुद्ध विहारे आणि महाविद्यालय उभा केली. महाविद्यालय, विश्वविद्यालय आपण ज्याला म्हणतो, त्यांचं निर्माण जगाच्या पाठीवर जे काही आशिया खंडातले जे काही देश होते त्या सगळ्यामध्ये भिक्षूंना तयार करून 3ऱ्या संगतीमध्ये मोगलीपुत्र तिस्स या 3ऱ्या संगतीमध्ये जे काही संगायन झालं, जवळपास 9 महिने ती परिषद चालू होती. आणि त्याच्यामध्ये एकीकृत बुद्ध धर्माचं एकीकरण, जे काही वितंडवाद सुरू होता बौद्ध धर्मामध्ये, त्याचं एकत्रीकरण आणि मिशनरी पद्धतीनं काम करणं. अशोकाचा धर्म हा केवळ प्रवचितांचा धर्म नाही. हे अतिशय महत्वाचं आपण एक बाब लक्षात ठेवली पाहिजे सम्राट अशोकाच्या बाबतीत. अशोकाचे शिलालेख जर आपण पाहिले तर तो गृहस्थासाठी सुद्धा धम्माचरणाची किती गरज आहे. आणि म्हणून अशोकाच्या खर तर धम्मक्रांतीमुळं असं म्हणू की सर्वसामान्य लोकांपर्यंत, गृहस्थी लोकांपर्यंत बुद्ध धम्म गेला. आणि अशोकाने जे शिलालेख लिहिले ते सगळं मांसाहार करू नका हा फक्त उपदेश भिक्षूसाठी नव्हता, तो सर्व मगध साम्राज्यातली जी काही जनता आहे त्या सगळ्यासाठी तो. हिंसा करू नका, हत्या करू नका, मांसाहार करू नका, खोटे बोलू नका. आणि म्हणून काही जर आपण अशोकाच्या काळामध्ये जर पाहिली, संगीतीमध्ये जे ठरलं 9 ठिकाणी अखंड भारताच्या जम्बूद्वीपातल्या ज्या काही सीमा आहे, उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व आणि आग्नेय वायू, आपण जे काही 8 दिशा म्हणतो, या 8ही दिशामध्ये सम्राट अशोकाने मिशनरी पाठवली. हे 3ऱ्या संगतीचं अतिशय मोठं फलित आहे. आणि मग त्याची कथा अशी सुरू होते. थोडस मी तो बोलता बोलता माझ्या या संघमित्र आणि महेंद्रच्या जीवनाबद्दल सांगता अशोकाचाही काही संदर्भ येऊ शकतो, कारण अशोकाचं व्यक्तिमत्व, अशोकाचं चरित्र इतकं मोठं प्रत्येक अंगामध्ये भिनलेलं आहे की त्यांना वेगळं करतात. आणि म्हणून महामहेंद्र आणि संघमित्रा यांचा आपण विषय बघणारच आहोत. पण मध्ये मध्ये मी अशोकाची माहिती सांगते, कारण महाबोधी हा जो बोधी वृक्ष आहे त्याला महाबोधी म्हटलं जायचं. आणि मग महाबोधीच्या समोर जे काही विहार निर्माण झालं त्याला सुद्धा महाबोधी म्हणतात. जिथं महाबोधी निर्माण झाली, ज्या वृक्षाखाली महाबोधी निर्माण झाली, त्या वृक्षाला महाबोधी नाव दिलं. आणि पूर्वेला जे विहार बांधलं त्याला महाबोधी विहार म्हणतात. आणि म्हणून कधी कधी माझ्या शब्दातून जो महाबोधी शब्द येतो तो बोधी वृक्षासाठी असेल. आणि त्याची कथा चालू होते अशी. आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस उपराजा म्हणून उज्जैनीला अशोकाला, बिंदुसारानं उज्जैनीला अशोकाला पाठवलं होतं आणि तक्षशिलेला सुशीमला पाठवलं. आणि आपण तो सगळा इतिहास पाहिलेला आहे. पण उज्जैनाला आल्यानंतर विदिशामध्ये तिथली जी काही सृष्टीची मुलगी होती विदिशाच्या सोबत अशोकाने लग्न केलं. आणि विदिशापासून अशोकाला 2 मुलं प्राप्त, एक महेंद्र आणि दुसरी संघमित्रा. आता महेंद्राचा जन्म इसवी सन पूर्व 284 ला आणि संघमित्राचा जन्म इसवी सन पूर्व 282 ला.
आणि मग असं म्हणतात की ज्यावेळेस मग सम्राट अशोकाचा राज्याभिषेक झाला, त्याचे पण 2 इसवी सन दिलेले आहेत. काही म्हणतात की इसवी सन पूर्व 270 मध्ये राज्याभिषेक झाला, काही जण म्हणतात इसवी सन पूर्व 273 मध्ये राज्याभिषेक. काही का असेना, पण असं म्हणतात की सम्राट अशोकाच्या राज्याभिषेकाच्या वेळी महेंद्राचं वय 14 वर्षाचं होतं आणि संघमित्राचं वय 12 वर्षाचं. आता पुढं मग असं झालं की सम्राट झाल्यानंतर राज्याभिषेक झाल्यानंतर अशोकाने असं म्हणतात की पाटलीपुत्रामध्ये एक महाविहार, पाटलीपुत्र म्हणजे आजचं पटना, आणि ते महाविहार 3 वर्ष त्याचं बांधकाम सुरू. 60,000 भिक्षूंना तिथं राहण्याची व्यवस्था निर्माण. आणि मग 3 वर्ष बांधकाम निर्माण झालं, त्याला त्या भिक्षू संघानं इंद्रगुप्त नावाचा जो काही स्थवीर होते त्यांच्या देखरेखीखाली हे महाविहार निर्माण झालं. आणि मग उद्घाटनाचा कार्यक्रम होता. अतिशय 60,000 भिक्षूंची व्यवस्था राहणार होती, सर्व त्यांचं जे काही त्यांना सुविधा पुरवल्या होत्या अशा. आणि मग त्या महाविहाराचं उद्घाटन. आणि 60,000 भिक्षू आहेत, खूप मोठं सगळं पाटलीपुत्र त्या समारंभानं नटून गेलेलं आहे. सगळं जिकडं तिकडं रस्ते सुशोभित केलेले आहेत, पताका लावलेल्या आहेत, रांगोळी काढलेल्या आहेत आणि सनईचे सूर आहेत. अतिशय मंत्रमुग्ध वातावरणात ते समारंभ त्याचं आयोजन करण्यात. राजाही आपले सगळे वस्त्र आणि सगळे अलंकार सगळं परिधान करून तो तिथं आला. 60,000 भिक्षू समोर आहेत आणि मग मोगली तिस्सांना विहाराचं महाविहाराचं प्रतिष्ठीकरण इथं झालेलं आहे आणि घोषणा करतो राजा सम्राट अशोक. आणि मग मोगली तिस्सांना विचारतो की म्हणते, आता मी बुद्ध शासनाचा दायाद आहे का? आता मी बुद्ध शासनाचा दायाद आहे. दायाद म्हणजे वारस. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये 84,000 बुद्ध विहार निर्माण केले, अनेक भिक्षूंना मी दान धर्म करतो, अनेक ठिकाणी मी सोयी उपलब्ध करून दिलेले आहे. अशोकाचं आपण जर कार्य पाहिलं तर मनुष्य मात्रासाठी तर दवाखाने होतेच होते, पण अशोकाचं धम्म राज्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्राण्यासाठी दवाखाने काढतो. मनुष्य मात्रासाठी अनाथ आश्रम असतात, ज्यांचे आई वडील वारलेले त्यांच्यासाठी अनाथ आश्रम आपण पाहतो. पण सम्राट अशोकाचं धम्म राज्य असं होतं की तिथे जनावरांसाठी अनाथ आश्रम, ज्या जनावरांचं काही पालन पोषण कोणी करत नाही, जे आजारी आहेत, ज्यांचं कुठलंही स्वतःहून ते आपला निवारा शोधू शकत नाहीत, अशा प्राण्यांसाठी अनाथाश्रय, अनाथालय, त्यांच्यासाठी आज जे व्हॅनिटरी आपण म्हणतो, हे सगळं जे काही वैद्यकीय सेवा होत्या अशोकाने. आणि मग इतकं मोठं कार्य करणारा मग मोगली तिस्सा म्हणतात, राजा इतक्यानं कोणी धम्म दायाद बनत नाही, इतक्यानंच कोणी बुद्ध शासनाचा दायाद बनत नाही. राजाला मोठं आश्चर्य वाटत, अजून काय करणं बाकी आहे माझ्या जीवनामध्ये? मी सगळं माझं सर्वस्व दिलेलं आहे, पण अजून काय बाकी आहे माझ्या धम्मदाय? मोगली तिस्सा म्हणतात की राजा, या तू जे दान सर्वस्व दिलेलं आहे, 84,000 विहार निर्माण केलीत, मोठी मोठी विद्यालय, तुम्ही महाविद्यालय विश्वविद्यालय निर्माण केलं, सर्वत्र दवाखाने शाळा सगळ्याच काढल्या, परंतु एवढं केल्यानं केवळ धम्म राज्याचा, बुद्ध शासनाचा उपस्थापक होता येतं. उपस्थापक होता येतं. उपस्थापक म्हणजे केवळ धम्माचा सेवक म्हणून गणला जातो. हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे बंधू भगिनी. धम्मासाठी आपण जे काय करतो
ते धम्मसेवक म्हणून करतो. राजा अशोकाला मोठा प्रश्न पडला, की इतकं मोठं मी धम्मासाठी केलं, पण मी धम्मसेवकच आहे, धम्माचा दायक कसा होतो? आणि मग म्हटलं, मी धम्माचा दायक कसा होऊ शकतो, धम्माचा वारसदार कसा होऊ शकतो, बुद्ध शासनाचा वारसदार कसा होऊ शकतो? आणि मग मोगली पुत्र किस्सा म्हणतात की हे राजा, जोपर्यंत तुझ्यापर्यंत आलेला वारसा, धम्म वारसा, बुद्ध शासन हे तुझ्या मुलापर्यंत जोपर्यंत घेऊन जाणार नाही, त्यांना प्रवचित करणार नाही, त्यांना बुद्ध धम्माचा वारसा जोपर्यंत तू तुझ्या मुलापर्यंत ट्रान्सफर करणार नाही, तोपर्यंत धम्म शासनाचा, बुद्ध शासनाचा तू दायाद होऊ शकणार. आणि मग प्रश्न पडला, माझा भाऊ 30 अगोदरच स्थवीर झालेला आहे, आणि माझ्या नंतर जो काही या मगच राज्याचा जो सम्राट होणार आहे तो कोण आहे? तो माझा मुलगा महेंद्र. आणि मग वळून बघतो, मान वळून कुणाकडे? महेंद्रकडे. हा मोठा कार्यक्रम आहे, 60,000 भिक्षू तिथंच आहे, सगळी पाटलीपुत्राची जनता तिथं आहे, हे तिथं सगळं सुरू आहे महावीराचं उद्घाटन झाल्यानंतर. आणि मग ज्या मुलाकडे मगधचा सम्राट म्हणून अशोक पाहत होता, केवळ बघा त्याची तीव्र इच्छा, मी धम्माचा सेवक म्हणून केवळ मी जगू शकत नाही, जगायचं नाही, मला धम्माचा वारस व्हायचा आहे, धम्माचा दायाद बनायचा आहे, बुद्ध शासनाचा वारस बनायचा आहे. आणि म्हणून ज्याला सम्राट म्हणून पाहत होता अशोक, त्याच्याकडे नजर फिरवली. महेंद्रा, काय मी धम्मदायक बनवू शकतो? चक्रवर्ती सम्राटाचं सगळं रूप आणि त्याचं इतकं मोठं कार्य, आणि केवळ माझा पिता केवळ धम्मदायक बनण्यासाठी इतकं मोठं कार्य, केवळ धम्मसेवक करून राहू नये, तो धम्मदायक झाला पाहिजे. आणि म्हणून महेंद्र स्वखुशीनं म्हणतो, तात मी तुमच्या खातर, तुम्ही मला जे संस्कार दिलेत लहानपणापासून आणि आतापर्यंत तुम्ही जे मला बुद्ध धम्माचे संस्कार दिलेत, तुम्ही धम्मदायक व्हा, तुम्ही बुद्ध शासनाचे वारसदार व्हावेत म्हणून मी प्रवचित व्हायला तयार. बंधू आणि भगिनींनो, हे अतिशय मोठं महेंद्राचं इतकं मोठं हृदय आहे की वडिलांच्या श्रद्धेखातर, वडिलांनी जे काही अतिशय मोठं कार्य केलेलं आहे बुद्ध धम्माचं, आणि तो धम्माचा खरा वारसदार ठरावा. आणि म्हणून एक कृतज्ञता म्हणून पित्याबद्दलची कृतज्ञता आहे, बुद्ध धम्माबद्दलची कृतज्ञता आहे, आणि एक मिशनरी म्हणून जगण्याची जी काही त्यांची उमेद आहे, त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून महेंद्र तयार होतो. तर तुम्ही धम्मदायक बनण्यासाठी प्रवचित होणार. अशोकाला मोठा आनंद झाला का माझा लहाना भाऊ सुद्धा भिक्षू झाला, 30 स्थवीर आपण ज्याला म्हणतो, त्याच्याकडे तो वारसा मी दिला असता, पण तो भिक्षू झालेला आहे, आता मुलगा सुद्धा भिक्षू होत आहे. आणि म्हणून पुढे आपल्याला माहित आहे की अशोकाचा जो नंतरचा जो वारसा आहे तो वेगळ्या पद्धतीने आला. जल्लोक नावाचा जो पुत्र आहे, किंवा नंतर त्यांचा जो दुसरा कुणाल नावाचा पुत्र आहे, हे सगळे इतिहास आहेत. पण महेंद्राचं नाव, जल्लोकाचं नाव कोणी आज घेत नाही, किंवा कुणालचं नाव कोणी घेत नाही, तर नाव कुणाचं घेतलं जातं? महामहेंद्रचं नाव घेतलं. आणि म्हणून मग बाजूला संघमित्र उभी होती. अम्मा, तुला काय वाटतं? कोण म्हणतो? राजा अशोक म्हणतो, अम्मा तुला काय वाटतं? महेंद्र प्रवचित होण्याचा निर्णय घेतलेला आहे, तुला काय वाटतं? संघमित्र आनंदानं म्हणते, तात मी सुद्धा महेंद्र सोबत प्रवचित होण्यासाठी मी सुद्धा. आणि म्हणून विदिशानं उज्जैनीची जी काही ते श्रेष्ठ पुत्री होती, तिनं जे काही धम्माचे संस्कार दिले, अशोकानं धम्माबद्दलचे संस्कार दिले होते, त्याचा परिपाक म्हणून महेंद्र
आणि संघमित्रा अप्रवजित होण्यासाठी तयार. आणि बुद्ध शासनाचा दायाद, धम्म शासनाचा दायाद, धम्माचा वारसदार खऱ्या अर्थानं सम्राट अशोक. आणि मग असं म्हणतात, आणि त्याच्या अगोदर म्हणजे त्या समारंभामध्ये संघमित्राचा जो पती होता, आपण मागच्या याच्यात पाहिलेलो होतो, संघमित्राचा जो पती आहे तो बोधी कुमार, जो कलिंगचा सम्राट होता, राजपुत्र होता, अग्नि ब्रह्मा त्याचं नाव, तो अगोदरच तिष्यासोबत अगोदरच म्हणजे सम्राट अशोकाच्या भावासोबतच त्यांनी सुद्धा काय केली होती, त्याच्याकडून ती दीक्षा घेतलेली होती. अग्नि ब्रह्मा किंवा बोधी कुमार हा संघमित्राचा पती अगोदरच प्रवचित झाला. आणि मग संघमित्रा प्रवचित होते. 20व्या वर्षी महेंद्र प्रवचित होतो, 18व्या वर्षी संघमित्रा प्रवचित होते. आणि मग असं म्हणतात की या दोन मुलांना धम्माचा प्रवचित केल्यानंतर धम्मशासनाचा अशोक दायाद झाला. राजाच्या विनंतीचा विचार करून आणि मग मोगली पुत्र तिसांच्या देखरेखीखाली संघानं त्यांना दीक्षा दिली. स्थवीर महादेव यांच्याकडून महेंद्र श्रामने दीक्षा घेतली. महेंद्राचे जे काही उपाध्याय होते हे मोगली पुत्र तिस स्वतः होते. आणि उपसंपदा, आपण ज्याला उपसंपदा, स्थवीर मध्यांतिक यांनी सम्राट आपल्या महेंद्रला दिली. संघमित्राची जी काही प्रवज्य घेतली ती आयुपाला, थेरी आयुपाला यांनी संघमित्राला प्रवचित केलं. आणि धर्मपाला ही संघमित्राची उपाध्याय. हा सगळा इतिहास त्यासाठी. आता पुढं असं म्हणतात बघा, ज्या दिवशी उपसंपदा महेंद्राने घेतली त्या दिवशीच महेंद्राला अरहंत पद प्राप्त. म्हणजे महेंद्रचे सराव कसा असेल, धम्माबद्दलच प्रॅक्टिस कशी असेल हे आपण बघू शकतो. 20व्या वर्षी दीक्षा झाल्या महेंद्र अरहंत झाला असं साहित्यामध्ये आपल्याला. आणि हे सगळं कुठे दिसून येतं आपल्याला, विनय पिटकाच्या अट्टकथामध्ये याची प्रवचनाची माहिती. म्हणजे संदर्भासाठी आपण पाहतो की हे कुठं आहे बाबा, तर विनय पिटकाच्या अट्टकथामध्ये ह्या सगळ्या कथा आलेल्या. आणि मग उपसंपदा झाल्या भिक्षू झाल्या अरहंत झाला. आणि मग 3 वर्ष तो मोगली पुत्रांच्या सहवासामध्ये राहिला. भिक्षूचे जे काही विनय आहेत, जे काही शिकवणी आहेत, त्या सगळ्या आणि त्रिपिटकाचा अभ्यास केला. आता पुढे आपण मोगली पुत्रांच्या काळामध्ये पाहिलं होतं त्या प्रवचनामध्ये की मोगली पुत्र तिस या सगळ्या भिक्षू संघामध्ये जे काही सौतांत्रिक आणि महासांघिक हे जे काही वाद सुरू होते त्या वादाला कंटाळले होते. आणि अहोगंगा पर्वतावर 7 वर्ष मोगलीपुत्र निघून गेले. मोगलीपुत्र तिस निघून गेले. पण मोगलीपुत्र अहोगंगा या हिमालयाच्या याच्यावर जाऊन बसल्यानंतर भिक्षू संघाचं सगळं जे काही व्यवस्थापन आणि त्यांचं दिशानिर्देशन करण्यासाठी त्यांनी जबाबदारी महेंद्रावर सोपवली. आणि म्हणून महेंद्र जरी नुकताच प्रवचित झालेला असला, परंतु त्याचं जे समजण्याची क्षमता होती, आकलन क्षमता ज्याला आपण म्हणू की त्याचं जे काही ज्ञान होतं बुद्ध धर्माचं, अतिशय तो असं म्हणू की आजच्या भाषेमध्ये इंटेलेक्चुअल, अतिशय समज, उचित समज ज्याला म्हणतो आपण. आणि प्रॅक्टिस होती, अरहंत झाला होता. त्याच्यामुळं मोगली पुत्र तिसाच्या गैरहजेरीमध्ये संघाचं नेतृत्व महेंद्राने केलं. आणि मग मोगली पुत्रांना पुन्हा अशोकानं बोलवलं की तुमची गरज आहे, की जे काही सौतांत्रिक आणि महासांघिक गट पडलेले आहेत, 18 गट पडले होते आपल्याला माहित आहे दुसरं सांगितल्यानंतर. आणि याचं कुठंतरी एकत्रीकरण झालं पाहिजे म्हणून तिसरी संगती निर्माण केली. त्या सगळ्यांचं एकत्रीकरण केले. 60,000 भिक्षूंचे चिवर काढून घेतले आणि त्यांच्यावर पांढरे वस्त्र त्यांना परिधान करायला लावले. हा सगळा आपल्याला इतिहास. पण त्याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट निर्माण झाली त्या संगीतीमध्ये, ती म्हणजे धम्माचं किंवा संघाचं एकत्रीकरण झालं. आणि दुसरी गोष्ट झाली, सगळ्या भारत वर्षामध्ये, जम्बू द्वीपामध्ये
आणि जम्बूद्वीपाच्या आसपासचे जे काही प्रदेश आहे तिथे मिशनरी म्हणून, बौद्ध धर्माचे प्रचारक म्हणून काही अरहंत भिक्षू आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही 5-5 लोकांचे संघटन निर्माण त्यांना पाठवण्यात. मी एका प्रवचनामध्ये त्याचं सांगितलं होतं. पण मला वाटतं हा विषय महत्वाचा आहे आणि म्हणून आपण पाहतो की जे 9 लोकांचं जे काही 9 दिशेला असं म्हणू की 9 ठिकाणी जे काही मोगले पुत्तकिस्तानच्या नेतृत्वाखाली अशोकानं जे काही सगळं निर्माण केलं होतं आणि अशोकाच्या दिशानिर्देशात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुठं कुठं लोक पाठवले, तर जे माध्यमिक स्थवीर होते त्यांना काश्मीर आणि गंधार प्रदेशामध्ये पाठवलं होतं. महादेव स्थवीर यांना महिंसक म्हणजे वर्तमान जो कर्नाटक भाग आहे तिथे पाठवलं होतं. रक्षित स्थवीर यांना उत्तर जे कन्नड आहे, उत्तर म्हणजे ज्याला आपण मैसूर वगैरे म्हणतो त्या भागामध्ये, तिकडे यवन धम्मरक्षी त्यांना पाठवलं होतं. त्याच्यानंतर महाधम्मरक्षी महाराष्ट्रामध्ये पाठवलेलं होतं. त्याच्यानंतर महारक्षी स्थवीर यांना सिरिया, मिस्र आणि युनान ज्याला यवन म्हटलं जातं त्या यवन प्रदेशामध्ये त्यांना पाठवलेलं होतं. मध्यम स्थवीर जे आहेत त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये पाठवलेलं होतं. शोन आणि उत्तर स्थवीर हे जे काही लोक होते त्यांना सुवर्णभूमी म्हणजे ब्रह्मदेश आहे, थायलंड आहे, हा जो इकडचा दक्षिण एशियाई कंट्रीज म्हणतो तिकडे त्यांना पाठवण्यात आलं. आणि श्रीलंका हे जे द्वीप होतं त्याचं नाव ताम्रपर्णी होतं. श्रीलंका हे नाव खूप अलीकडचं नाव आहे, ते त्याचं पूर्वीचं नाव जे होतं ते ताम्रपर्णी. तर ताम्रपर्णीमध्ये महेंद्र, इठ्ठीय, संबल, भद्रशाल आणि त्याच्यानंतर संघमित्राचा मुलगा सुमन अशा पद्धतीनं 5 लोकांना घेऊन महेंद्र पुढच्या प्रवासाला किंवा श्रीलंकेचा ताम्रपर्णीचा दौरा करण्यासाठी. पण अशी ही तिसरी संगती मोगली हे झालं. आणि मग पुढं इठ्ठीय, उत्तीय, संबळ, भद्रसाल आणि सुमन अशा 5 लोकांना घेऊन श्रीलंकेच्या प्रवासाला महेंद्र निघाला. आता पुढे असं म्हणतात ताम्रपर्णीचा इतिहास. इसवी सन पूर्व ज्यावेळेस भगवान बुद्धाचं परिनिर्वाण झालं 483 मध्ये, असं म्हणतात त्याच त्याच्यामध्ये त्या काळामध्ये दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र इथं त्या काळामध्ये जे काही लाट नावाचा जे काही प्रदेश होता, आता हे इतिहास पूर्व आपण बघत आहोत इसवी सन पूर्व, तर दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राचा जो प्रदेश मिळून बनला होता त्याला लाट प्रदेश म्हणायचे. आणि तिथे विजयसिंह नावाचा सम्राट, आणि या विजय सम्राटाने काय केलं, ताम्रपर्णी हे बेट जिंकून घेतलं आणि तिथं आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. आणि मग मूळ ताम्रपर्णीचे लोक, त्या बेटावरचे लोक, नंतर विजयसिंहाचे ते जे काही सैनिक असतील, त्यांची जनता असेल त्यांचे लोक, आणि तमिळनाडूचे काही लोक, असा मिळून श्रीलंका आजचा वर्तमान आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून काही काही लोक बघा महाराष्ट्र आणि गुजरातचे जे काही अंश आपण ज्याला म्हणतो ते अंश त्यांच्यामध्ये दिसून येतात. आता विजयसिंहाचं हे जे सिंह आहे, सिंह आपल्याला माहित आहे की सिंह हे बुद्धापासून आलेलं नाम आहे. सिंह, बुद्धाला सिंह म्हटलं जातं, नरसिंह म्हटला जातो. प्राण्यांचा राजा जसा सिंह आहे तसा मानवाचा सिंह कोण आहे तर बुद्ध आहे. अशा प्रकारचं सिंह संकल्पना ही बुद्धाची आहे. आणि म्हणूनच सम्राट अशोकानं जे काही वैशालीमध्ये स्तंभ उभारला तिथे सिंहाचं मूर्ती, स्तंभ आपण ज्याला म्हणतो, सम्राट अशोकाने जे अशोकाचे स्तंभ आज म्हणतो त्या 4 दिशेला जे 4 सिंह आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणला, हे सिंह म्हणजे बुद्धाची धम्मचक्र प्रवर्तन दिवसाला बुद्धानं जी काही सिंह गर्जना केली, धम्माचा उद्घोष केला, व त्याचं प्रतीक 4 सिंह आहेत. आणि म्हणून या विजयसिंह जो बुद्धिस्ट राजा होता लाट त्या साम्राज्याचा, तो ज्यावेळेस ताम्रपर्णीला गेला त्याच्या नावावरून ताम्रपर्णीचं नाव सिंहल प्रदेश ठेवण्यात आलं.
आणि तिथल्या भाषेचं नाव आज आपण सिंहली जी म्हणतो. हा सिंह पासून सिंहली प्रदेश आणि सिंहली पासून सिंहली भाषा, अशा पद्धतीने त्याचा इतिहास. आता पुढे ज्यावेळेस फाहियान आणि ह्युएन संघ आले, फाहियान आला 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये आणि ह्युएन संघ आले 6व्या शतकामध्ये, इसवी सनाच्या नंतर 6व्या शतकामध्ये. या दोघांनी जो काही श्रीलंकेचा जे वर्णन केलेलं आहे त्याचं नाव त्यांनी म्हटलेलं आहे सिंहल देश. बघा, म्हणजे हे सगळे इतिहास आपल्याला जेव्हा पाहतो, इसवी सनापूर्वी त्याचं ताम्रपर्णी नाव होतं, इसवी सनानंतर त्याचं सिंहल नाव झालं आणि लंका हे नाव, म्हणजे हे इतिहास यासाठी हे नमूद केलेले आहे. फाहियान आला त्यावेळेस नाव होतं सिंहल प्रदेश. ह्युएन 6व्या शतकाला त्याचं पण नाव होतं सिंहल प्रदेश. श्रीलंका नाव, लंका नाव तुम्ही कसं काय निर्माण, हे कधी निर्माण झालं? बुद्ध काळात त्याचं नाव वेगळं होतं, बुद्धाच्या नंतर अशोकाच्या काळामध्ये त्याचं नाव वेगळं होतं आणि इसवी सनाच्या 6व्या शतकापर्यंत त्याचं नाव सिंहल देश होतं. लंका नाव तुम्ही रामायणामध्ये कुठून टाकलं? आणि म्हणून अशा बाबासाहेबांनी अतिशय मोठं संशोधन केलं की रामायण महाभारत हे 4थ्या शतकानंतर हळूवारपणे निर्माण झाले आणि यवन, म्लेच्छ आपण जे म्हणतो, म्लेच्छ याचा अर्थ मुसलमान होतो. म्लेच्छ याचा अर्थ काय होतो? मुसलमान. महाभारतामध्ये मुसलमान म्हणजे म्लेच्छाचा संदर्भ आलेला आहे. का आलेला आहे की महाभारताच्या याच्यामध्ये तो संदर्भ असा आलेला आहे की म्लेच्छ येतील आणि हे आपले कर्मकांड, आपले यज्ञ कर्म यांच्यावर हल्ला करतील. आणि मग म्लेच्छ कधी आले? हे 7व्या-8व्या शतकामध्ये भारतामध्ये आले. आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की मुसलमान भारतामध्ये जर 7व्या-8व्या शतकामध्ये आले असतील आणि महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आहे, तर महाभारत रामायण ही कधीची निर्मिती आहे? ही खूप अलीकडची निर्मिती आहे. याला आपल्याला वाद. हा लंकेचा प्रश्न आला म्हणून मी थोडेसे संदर्भ आपल्याला सांगतो. आणि पुढे मग अशा पद्धतीनं ताम्रपर्णीचं नाव सिंहल झालं. तिथले जे मूळ रहिवासी होते वेद्दा आणि मग इकडचे जे काही सिंह म्हणायचा विजय सिंहाचे जे काही वंशज होते आणि तमिळनाडूच्या, अशा तिघा वंशांनी बघून आजचं श्रीलंका आहे, आजचं सिलोन आहे. आता सिलोनचा एक शब्द आहे, सिलोन एक आहे. सिलोन हा शब्द शिलन पासून सुरुवात झाला, त्याचा अपभ्रंश सिलन, सिलनचा अपभ्रंश सिलोन झाला. यलच्या ऐवजी तिथं ओ आला, शिलनचं काय झालं? शिलोन झालं. मग शिलन काय? शिलन हेच आहे की महामहेंद्र आणि संघमित्रामुळं संपूर्ण ताम्र पर्णी जे काही प्रदेश होता, बेट होता, हा शिलाचं पालन करायचं. तिथली जनता असतील, भिक्षू असतील, सर्वसामान्य माणूस असतील, इतका मोठा वैभवशाली धम्माचा आचरण करू लागते आणि शील पालन करणारे लोक असं म्हणता त्याचं नाव शिलन झालं, शिलनचं नाव शिलोन झालं. हे सगळे आपले श्रीलंके किंवा आताचे श्रीलंकेचे इतिहास. आता पुढं मग असं म्हणतात की मग अशोकाचं काळ येऊपर्यंत, इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकापर्यंत आपण पाहतो सम्राट अशोक जम्बूद्वीपचा महासम्राट झाला. आणि मग त्याच काळामध्ये मी पहिल्या प्रवचनामध्ये बोललो होतो, देवा नाम पियदशी भारतामध्ये आणि देवा नाम पिय तिस्स हा श्रीलंकेमध्ये. हे सगळं इंग्रजांनी शोधून काढलेलं आहे. देवानाम पिय तिस्स हा त्याच तत्कालीन ताम्रपर्णीचा राजा होता आणि भारतामध्ये देवानाम पिय प्रियदर्शी आणि तिस्स या दोघांचं अतिशय मोठं सौख्य होतं, सख्य होतं, अतिशय मैत्र होतं दोघांचं. आणि म्हणून एक जो अशोकाचा जो पुतण्या होता, महारित्त म्हटलेला आहे त्याला, महारित्ताला तो जाणं येणं करायचा
ताम्रपर्णीला, आणि जे काही दोघांचे संबंध होते त्या संबंधातून प्रियदर्शी प्रियदर्शीचं आणि प्रियदर्शी तिस्साचं हे अतिशय दृढ संबंध झाले. आणि हा जो महारित्त जो होता, महारित्त हा जो पुतण्या होता अशोकाचा, हा जाणं येणं करायचा. काही जे काही त्यांची विचारांची देवाणघेवाण असेल, जे काही वस्तूंची देवाणघेवाण असेल, अशा पद्धतीनं हा असं एक प्रकारचं राजदूताचं काम हा महारित्त करत होता. आता पुढं मग ज्यावेळेस घोषणा झाली की मी माझं महेंद्र आणि संघ मित्रांना आणि तिसऱ्या संगीतीमध्ये ठरलं की तुम्ही आता ताम्रपर्णीला जावं. मी जे आता 5-6 नावं घेतले त्या सगळ्या सोबत इठ्ठीय, उत्तीय, संबळ, भद्रसाल आणि सुमन. आता त्याच्यामध्ये अजून एक कथा झाली. या सगळ्यांना श्रीलंकेला पाठवायचं ठरवलं ताम्रपर्णीला. आता मग महेंद्राला वाटलं की आता मी ताम्रपर्णीला कायमचा जात, पण जाता जाता माझी जी आई आहे आईचं दर्शन घ्यावं, आणि म्हणून तो उज्जैनीला आला होता. आणि या सगळ्या प्रवासामध्ये जवळपास 6 महिने त्याचे तिथं त्यांनी घातले आपल्या आईजवळ, विदिशेजवळ उज्जैनीला. आणि मग जाताना आईला म्हटलं की आई आता मी मी आता ताम्रपर्णीला जात आहे, आणि अशा पद्धतीनं आता ही माझी तुझी शेवटची भेट. आणि असं म्हणतात की यांच्यासोबत विदिशाचा जो बहिणीचा मुलगा होता, त्या भंडक, विदिशाच्या बहिणीचा मुलगा म्हणजे याचा मावस भाऊ, महेंद्राचा मावस भाऊ भंडक हा उपासक होता, म्हणजे अजून तो प्रवचित झाला नव्हता. त्याला सुद्धा सोबत घेतलं. आणि मग हा तिथं 6 महिन्याचा सगळा मुक्काम केला आणि मग तिथून पुन्हा निघाला. आता दर मजल करत हे सगळं शिष्टमंडळ 6 जणाचं, 6 आणि हा 7वा, असं 7 जणांचं मंडळ नावेचा प्रवास करत. हे सगळं कुठं पोहोचलं? असं म्हणतात की ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी अनुराधपूरच्या पूर्व दिशेला जो मिश्रक पर्वत आहे तिथं पोहोचलं. मिश्रक पर्वत. आता त्या दिवशी काय झालं होतं बघ, अनुराधपुराच्या ज्येष्ठ पौर्णिमेला काय झालं होतं, तिथला जो राजा आहे देवानाम पिय तिस्स यांनी ज्येष्ठ पौर्णिमेचा उत्सव साजरा करत, आणि सगळ्या ताम्रपर्णीच्या लोकांना सांगितलं होतं की तुम्ही आज उत्सव साजरा करा, अतिशय आनंदामध्ये राहा, क्रीडा करा. आणि आपले काही जवळपास 44,000 सैन्य घेऊन त्यांचे जवळचे लोक घेऊन तो कुठे गेला, हा सुद्धा मिश्रक पर्वताला शिकार करण्यासाठी गेला. आता त्या काळातलं राजाचा सगळ्यात महत्वाचा जे काही खेळ होता तो काय होता, शिकार करण्याचा. आणि मग बाकीची सगळी जनता खेळण्यामध्ये गुंग झाली, काही गाणे बजाव हे करावं सगळं, तो आपण जे असं म्हणतो की एखादा आनंद उत्सव आपण जसं साजरा करतो, संगीत वाजवणं सुरू झालं. पण हा राजा मिश्र पर्वताला शिकार करण्यासाठी. आणि असं म्हणतात त्या मिश्र पर्वतामध्ये त्याला एक रोहन नावाचा हरिण, रोहन जातीचा, रोहित मुर्ग असं म्हणतात. आणि मग त्याचा पाठलाग करता 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 तो जंगलामध्ये आला त्या मिश्र पर्वताच्या, आणि तो तिथं तो रोहित मुर्ग थांबला. आता मग यांनी पण त्याला पाहिलं, तिस्सानं पाहिलं, मोगली आपल्या देवानाम पिय तिस्सानं पण पाहिलं, आणि पण त्याचं लक्ष नाही, त्या रोहित मुर्गाचं लक्ष नाही. म्हणून आता काय करायचं, मी तर शिकार करतोय पण लपून छपून शिकार करायची नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, आपलं जे धनुष्य होतं त्या धनुष्याचे जे काही प्रत्यंच आहे त्या प्रत्यंचला त्यांनी बिना बाण टाकता ओढलं. त्याचा आवाज झाला सर्रकन, आणि आवाज झाल्या त्या मृगाचं लक्ष गेलं, हरणाचं लक्ष गेलं, आणि तो सुसाट धावत. आणि धावता धावता असं म्हणतात की हे जे 7 लोक होते जे भारतातून आले होते त्याच्या जवळ जाऊन थांबतात.
आणि मग त्याला शोधता शोधता हा देवानांपीय तिस्स तिथं आला आणि तेवढ्यामध्ये मग ते हरून पळून गेलं. भेट झाली महेंद्रची आणि तिस्साची भेट झाली. आणि मग मग तो तिस्सा म्हणतो, तिस्साच्या अगोदर हा महेंद्र म्हणतो, तिस्सा थांब. काय म्हणतो? तिस्सा थांब. आता तिस्साला प्रश्न पडला की मी या ताम्रपर्णीचा सम्राट आहे, राजा आहे, मला कोणी माझ्या नावानं कोणी बोलावं. तिस्स कोणी मला म्हणत नाही. महाराज, राजा, देवानाम पी असं एवढंच म्हणतात, पण तिस्स कोणी म्हणत नाही. हा कोणीतरी वेगळाच आहे. आणि मग म्हणतात, तुम्ही मनुष्य आहात का अमनुष्य आहेत? तिस्स काय म्हणतो, तुम्ही मनुष्य आहात का अमनुष्य आहेत? कारण या जंगलामध्ये तुम्ही मला अवतीर्ण झाल्यासारखे दिसतात. महेंद्र म्हणतो की मी जम्बूद्वीपातून आलो, सम्राट अशोकाचा मी पुत्र आहे आणि त्यांनी मला इथं पाठवलं. पण याला खूप मोठा आनंद झाला. मग तू आणि हे तुझे किती लोक आहेत? तर म्हणतो, मी एक आहे आणि माझ्यासोबत 6 जण आहेत. आणि मग हे सगळं करत असताना मग त्यांचे बोलणं सुरू झालं, संभाषण सुरू झालं. आता तुझ्यासोबत 6 हे श्रमण आहेत. जम्बूद्वीपामध्ये काय परिस्थिती आहे? कोण विचारतं? तिस्स विचारतो महेंद्राला की तुझ्यासोबत हे 5-6 जण काशाय वस्त्र धारण केलेले आहेत, जम्बूद्वीपामध्ये अजून किती श्रमण आहे? महेंद्र म्हणतो, महाराज, यावेळी जम्बूद्वीप काशाय वस्त्रांनी झगमगून गेलेला आहे. काय म्हणतो? महाराज, यावेळी जम्बूद्वीप काशाय वस्त्रांनी झगमगून गेलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, सुवर्णभूमी कशाला म्हणतात? सुवर्णभूमी त्यालाच म्हणतात की सगळी भूमी काशाय वस्त्रांनी व्यापली. भारताचं जे विश्वगुरु आपण जे स्वप्न पाहतोय, हे स्वप्न असू द्या बाजूला, पण भूतकाळामध्ये अशोकानं जे निर्माण केलेलं आहे, बुद्धाच्या धम्माच्या आधारावर त्याला धम्मराज्य म्हणतो आणि सदाचाराचं राज्य म्हणतो, नीतिमत्तेचं राज्य म्हणतो, कल्याणकारी राज्य म्हणतो. या आणि भारत भूमीला विश्वगुरु म्हणून जे काही जगानं मान्यता दिलेली आहे, ती बुद्धाच्या आणि अशोकाच्या कर्तृत्वाचा परिणाम आहे. हे आपण अतिशय मोठं हे इतिहासाचं आपण लक्षात ठेवता आलं पाहिजे. आणि पुढेही सांगतो, जर भारताला विश्वगुरु व्हायचं असेल तर बुद्ध धम्माशिवाय आणि भारतीय राज्यघटना ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, तर भारताची राज्यघटना आणि बौद्ध धम्म या 2 गोष्टीच्या बळावरच भारत विश्वगुरु बनू शकतो. हेही तेवढंच खरं आहे. आणि म्हणून तिस्स्याने विचारलं की भारतामध्ये किती स्थवीर आहेत असे काशाय वस्त्र परिधान केलेले? महेंद्र म्हणतो, यावेळी भारत भूमी जम्बूद्वीप काशाय वस्त्रांनी भगव्या वस्त्रांनी झगमगून गेलेला आहे. झगझगाट त्याचा सगळा त्याचा हे झालेला आहे. अशा पद्धतीने आपण ते सगळे इतिहास बघू शकतो. आणि मग हे औपचारिक संभाषण झाल्यानंतर राजाला आवड आहे, तो पंडित आहे असं हेरून महेंद्राने असं म्हणतात तिथंच अतिशय मोठ्या प्रभावी भाषेमध्ये चूल हत्ती पदोपम चूल हत्ती पदोपम नावाच्या सूक्ताचा तिथं उपदेश केला. चूल हत्ती पदोपम नावाचा सूक्त त्यांनी उपदेश केला. आणि असं म्हणतात की या सूक्ताचा परिणाम इतका मोठा झाला की राजा आणि त्याच्यासोबतचे 44,000 जे काही सैन्य असेल, जे काही त्याची माणसं असतील, हे सगळे बुद्ध धम्म संघाला शरण गेले. त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारले. आणि अशा रीतीने मग ताम्रपर्णीमध्ये बुद्ध धम्माचा प्रवेश झाला. आता पुढं दुसऱ्या दिवशी काय झालं? दुपारी महेंद्राने तिथल्या सगळ्या लोकांना समचित्त नावाचा उपदेश केला. समचित्त सूक्ताचा उपदेश केला.
आणि असं म्हणतात. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा राजाच्या विनंतीवर अनुराधपूरला महेंद्र गेले. राजवाड्यामध्ये भोजन केलं आणि तिथल्या सगळ्या जमलेल्या लोकांना पेटवत्तू, विमानवत्तू आणि समच्चय सुत्त या सुत्तांचा अभ्यास केला, त्यांना उपदेश केला. आणि असं म्हणतात की त्या प्रवचनामध्ये, त्या उपदेशाच्या वेळी अनुला अनुला म्हणजे असं म्हणतात की ही राजाच्या भावाची पत्नी होती आणि असंख्य स्त्रिया त्या ठिकाणी पण होत्या. तर ही जी काही तिष्य राजाच्या भावाची जी राणी होती, उपराजाची राणी अनुला, आणि तिच्या 500 तिच्यासोबत असलेल्या स्त्रिया असं म्हणतात, हे सुत्त ऐकता ऐकता, कुठलं सुत्त ऐकता ऐकता, वेदवत्तू, विमानवत्तू आणि सच्च समयुक्त हे सुत्तांचा उपदेश ऐकता ऐकता श्रोतापन्न झाल्या. अनुला आणि 500 स्त्रिया श्रोतापन्न झाल्या. आणि मग पुढे असं म्हणतात, काही दिवसामध्ये हत्ती शाळेसमोर देवदूत सुत्त याच्यावर प्रवचन दिलं. संध्याकाळी नंदनवन या ठिकाणी सगळ्या लोक जमलेल्या बाल पंडित सुत्तावर प्रवचन. आता याचा परिणाम असा झाला की लोक बुद्ध धम्माचं स्वीकार करू लागले आणि असं म्हणतात की सर्वत्र बुद्ध धम्माची पताका अतिशय मोठ्या प्रमाणात. आता रात्रीचा मुक्काम करायचा होता आणि महेंद्र मग चैत्य पर्वताकडे निघाले. राजाने म्हटले की चैत्य पर्वताला जाऊ नका, अंधार पडत आलेला आहे, संध्याकाळ झाली आणि तुम्हाला त्या पर्वतावर जाणं योग्य राहणार नाही, इथेच नंदनवनामध्ये राहतात तर बरं. पण महेंद्र म्हणतो की हे नंदनवन गजबजाटानं भरलेलं आहे, इकडचा तिकडचा आवाज येतो आणि आम्हाला अशा आवाजापासून थोडस दूर राहणं आवडतं, गोंगाट आम्हाला हवा नाही. आणि मग मग म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला जर एवढा गोंगाटाचा तुम्हाला व्यत्यय येत असेल तर इथून जवळच मेघवन नावाचं इथून जवळच एक वन आहे, तिथं तुम्ही राहू शकता. तिथे विपुल पाणी आहे, छाया आहे आणि तिथं तुम्ही निवास करा, असं तिस्स राजाचं. आणि मग तिथे मुक्काम केल्यानंतर अनुराधापूरच्या जवळूनच वाहत असलेल्या कदंब नदीच्या किनाऱ्यावर महेंद्र तिथून परत आले. तिथं एक नवीन स्तूप बांधला, निर्वर्तन चैत्य असं त्या कदम नदीच्या तीरावर जे काही विहार बांधलं त्याला नाव दिलेलं होतं. आणि मग असं म्हणतात, हा प्रदेश खूप अनुकूल आहे, भिक्षूसाठी अतिशय हा अनुकूल आहे, चांगला आहे. आणि मग राजा म्हटला, हे मी भिक्षू संघाला दान देतो. आणि म्हणून ते वन ते भिक्षू संघाला दान दिलं आणि मी तिथे एक विहार बांधू शकतो, संघाराम हे मी बांधू शकतो का, अशा पद्धतीचं राजाने हे म्हटलं. आणि मग महेंद्र स्थविरांनी परमिशन दिली आणि तिथं विहार बांधलं. अनुराधपूरचं या कदंब नदीच्या तीरावर जे काही आणि महावेगवनाच्या त्या वनामध्ये जे काही पवित्र महाविहार आहे, हे पहिलं श्रीलंकेचं महाविहार. आता असं म्हणतात की महेंद्र स्थविरांनी महामेघ वनामध्ये 26 दिवस ते राहिले आणि आषाढ शुद्ध त्रयोदशीला महाप्रमाद या विषयावर प्रवचन दिलं आणि तिथून ते तिस्सक पर्वतावर गेले आणि मग वर्षावास त्यांनी तिथे केले. पुढे असं म्हणतात की त्या तिस्सक पर्वतावर 68 लेण्या किंवा ज्याला भिक्षूसाठी निवासस्थान तिस्सक यांनी खोदले होते. तिथं त्यांनी मग तिथं निवारा केला, तिथं बसले. आणि पुढे त्याच दिवशी 62 लोकांना श्रामणेरची दीक्षा झाली आणि ते 62 लोक पुढे सगळे काय झाले, अरहंत झाले. आता पुढे काय झालं पहा, बुद्ध धर्माचे प्रचार वाढत होता, सगळं लोक बुद्ध धर्माचा स्वीकार करत होते, विहार निर्माण होत होते. आता जो मिश्रक पर्वत होता, ज्या पर्वतावर पहिल्यांदा महेंद्र आणि त्यांचा तो भिक्षू संघ तिथं पोहोचला होता आणि तिस्स्याची भेट झाली होती, तो मिश्रक पर्वत आज मेहेंतले नावानं प्रसिद्ध आहे.
आता ज्यांनी ज्यांनी श्रीलंका पाहिलेला आहे त्यांना तो पर्वत कसा आहे त्यांना तो ते त्यांना माहित आहे. आणि म्हणून हा जो पहिलं पाऊल ज्या ठिकाणी पडलं महेंद्राचं, महेंतले म्हणजे महिला महेंद्रचं पहिलं पाऊल तिथं जे पडलं त्या मिश्र पर्वताचं नाव महेंतले. आता पुढं कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी काय झाला, प्रवारणाचा कार्यक्रम झाला. प्रवारणा म्हणजे पाप देसना आपण ज्याला म्हणतो, चुकांची कबुली म्हणतो. हा तिथं कार्तिकी पौर्णिमेला तो आपण संघामध्ये करत असतो, पाप देसना आणि सगळा भाग. ही परंपरा आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की काय करायचं, कार्तिकी पौर्णिमेला एकत्र यायचं, पाप देसना करायची, पाप देसना जाळायची. ही बुद्ध कालापासून प्रवारणाची प्रथा सुरू आहे. बंधू आणि भगिनींनो, जे काही वर्षभरामध्ये आपल्याकडून झालं असेल, कळत नकळत झालं असेल, जाणते अजाणतेपणे झालं असेल, पण एक दिवस तरी आपण ते मांडलं पाहिजे कुणापुढे तरी. ते सगळं आपण तिथं टाकून दिलं पाहिजे आणि नव्या उमेदीनं पुढच्या धम्मकार्यासाठी आपण लागलो पाहिजे. हा त्या प्रवारणाचा अर्थ. आणि कार्तिकीला का, कार्तिक हे संघ निर्मितीचं अतिशय मोठी, जिथं संघ निर्माण झाला त्या संघापुढे आपल्याला ते करायचं असतं. हा एक त्याचा संदर्भ. आणि मग कार्तिकी पौर्णिमेला प्रवरणाचा कार्यक्रम झाला. देवानां पियतीस यांनी विचार विनिमय केला महेंद्राशी की आता बुद्धाच्या रक्षेचा काही भाग आम्हाला द्या, कारण बुद्धाचं इथं काहीच अस्तित्व नाही. आणि मग बुद्धाची रक्षा जर आपल्याला मिळाली तर चांगलं. मग असं म्हणून देवानां पियतीस महेंद्राला विनंती करतो. महेंद्र म्हणतो बरोबर आहे. आणि मग सुमन जो संघमित्राचा मुलगा आहे, सुमनला पाठवतो. सुमन तू जा सम्राटाकडे जा, अशोकाकडे, आणि सम्राटाकडून बुद्धाची अस्थि घेऊन. सुमन जातो आणि पुन्हा तथागताच्या ज्या असं म्हणतात ज्या अस्थी आहेत, असं म्हणतात की गळ्याचं हाड, हे जे आपला गळा आहे त्या गळ्याचं हाड सुमन आणि सम्राट अशोक अगदी श्रद्धापूर्वक एका करंडकामध्ये, सोन्याच्या करंडकामध्ये तो तिथे देतो. सुमन जेव्हा तिथे येतो तर ते असं म्हणतात की चैत्यगिरी आपण ज्याला म्हणतो, मेहंतले चैत्यगिरी, त्या ठिकाणी रक्षा असलेलं बुद्धाच्या गळ्याचं हाड तिथं थुपारामामध्ये ठेवण्यात आलं. तिथे खास तो बांधण्यात आला. आणि मग असं म्हणतात आता ही जी देवानां पियतीसाची जी काही भावाची पत्नी आहे त्याचं नाव आहे, नंतर सांगेलच, अनुला. अनुला महेंद्राला विनंती करते की बनते, आम्हाला असं वाटतं की आता महिलाही तयार आहे. आता ते स्रोत पण नव्हते. तुम्ही जसं सगळे हे स्थवीर आणि बनते आहेत, तुम्ही श्रमण आहेत, प्रवचित झाला, तसं आम्हाला प्रवचित करावं. महेंद्र म्हणतो भगिनी, आम्हाला तो अधिकार, आम्ही महिलांना दीक्षा देऊ शकत नाही, परंतु तुझी खरीच इच्छा असेल, तळमळ असेल तर माझी बहीण भारतामध्ये राहते, पाटलीपुत्र येथे राहते, राजांना विनंती करून मी तिला बोलवून. आणि महेंद्रानं तिस्स राजाची चर्चा केली की असं महिलांचं म्हणणं आहे, अनुलाचं असं म्हणणं आहे, तर आपण संघमित्राला बोलवावं का ताम्रपर्णी या तुमच्या राज्यात. तिस्स पण परवानगी देतो. आणि मग सम्राटाला निरोप पोहोचवला जातो आणि म्हणतात की तिथे केवळ संघमित्राला असं केवळ पाठवू नका, संघमित्रासोबत महाबोधीची एक फांदी पाठवू. तिस्स काय म्हणतो, राजाला सांगतो तिस्साला की येताना संघमित्राला असा निरोप द्या, सम्राट अशोकाला असा निरोप द्या की संघमित्रासोबत महाबोधीची एक फांदी पाठवू. आणि मग असं सगळा हा झाल्यानंतर देवानां पियतीसानं म्हणते भदंत महेंद्राच्या सूचनेवरून पुढे
एक एक योजन अंतरावर. आता मी काय श्रीलंका पाहिला नाही, पण ज्यांनी ज्यांनी श्रीलंका पाहिला त्या काळातला जो काही वर्णन आहे असं म्हणतात की देवानाम पिय तिस्सानं महेंद्रच्या सांगण्यावर लंकेच्या श्रीलंकेच्या एक एक योजन अंतरावर विहार बांधले. योजन म्हणजे काय, आपण किलोमीटर धरतो. एका एका किलोमीटरवर तिस्सानं विहार बांधले आणि याचा परिणाम असा झाला की संपूर्ण सिंहल देशामध्ये, ताम्रपर्णी देशामध्ये बुद्धाचं अधिराज्य झालं. बुद्धाच्या धम्माची अतिशय मोठं धम्म राज्य निर्माण झालं. महेंद्र असं म्हणतात की मग सिंहली शिकली आणि त्या सिंहली भाषेवर प्रभुत्व मिळवलं. त्रिपिटकाचं अतिशय मोठं भाष्य करणाऱ्या ज्या अट्टकथा आहेत, या अट्टकथाचं भाषांतर पालीमधून सिंहलीमध्ये करण्याचं काम महेंद्राने केलं. असा महेंद्राचा इतिहास आहे. आता मग इकडे निरोप पोहोचवला आणि संघमित्राला घेण्यासाठी महारित्त हा जो अशोकाचा पुतण्या आहे त्याला पाठवण्यात आलं. आणि मग महारित्त अशोकाला जाऊन भेटला. अशोकाला तिस्सराजाची विनंती सांगितली, महेंद्राची विनंती सांगितली. अशोकाला अतिशय मोठा आनंद की ही जी महाबोधी आहे, बोधी वृक्ष आहे, जिथं बसून बुद्धाला संबोधी प्राप्त झाली, या बोधी वृक्षाला मी जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोहोचले. या अशोकाचं जे अतिशय मोठी प्रतिज्ञा आहे, जिथं बसून बुद्धानं संबोधी प्राप्त केली, त्या महाबोधीला जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये. आणि त्याचं पहिलं प्रवास म्हणून श्रीलंकेला, ताम्रपर्णी देशामध्ये, सिंहल देशामध्ये संघमित्राच्या माध्यमातून पाठवल्या. त्याची कथा आपण आता पाहूया. आणि मग ती कथा अतिशय मूल्यवान आहे. राजाला निरोप आला आणि त्याला आनंद झाला आणि मग तयारी केली. महाबोधी बोधी तिकडे पाठवायचा आहे, बोधी वृक्ष. आणि मग त्याची तयारी केली. संघमित्राला बोलवून घेतलं की तुला आता ताम्रपर्णीला जायचं, महेंद्रच्या सोबत तुला काम करायचं आहे. आणि जाताना ही महाबोधी घेऊन जायची आहे, महाबोधीची फांदी घेऊन जायची आहे. आणि मग त्याची प्रक्रिया सुरू झाली. विचार करा, फांदी तुटली आणि घेऊन गेली असं होईल का? आणि तिथं जाऊन ती लागलीच नाही तर काय होईल? हे या अतिशय सूक्ष्म अशा गोष्टी आहेत. असं म्हणतात की समारंभपूर्वक अशोकानं काय केलं, दक्षिण बाजूची एक 4 फुटाच्या नंतर अंतरावर एक चांगली फांदी बोधी वृक्षाची समारंभपूर्वक तोडली. एका शिल्पीकाराला म्हणजे सोनाराला एक मोठं भांड सोन्याचं तयार करावं, अतिशय मोठं भांड तयार करावं. त्याचं वर्णन खूप मोठं आहे, मी ते सांगत बसणार नाही. आणि मग असं म्हणतात समारंभपूर्वक तिथं सगळे विधी केल्या आणि त्या फांदीचे 10 तुकडे करण्यात आले. 10 तुकडे करण्यात आले आणि रीतसर त्या सुवर्ण ते मोठं भांड होतं त्याच्यामध्ये ते रोवण्यात आले, त्यांचं रोपण करण्यात आलं. आणि मग ते पाटलीपुत्राला अतिशय चांगल्या याच्यामध्ये घेऊन आले. पाटलीपुत्रामध्ये अतिशय मोठा समारंभ की बुद्धगयेवरून महाबोधीच्या फांद्या आलेल्या आहेत, त्याचं रोपण करण्यासाठी आलेलं आहे. आणि मग शामियाने टाकले मोठे. तिथं अतिशय मोठे जे काही विहार होतं पाटलीपुत्राचं, जे संगाराम म्हणून अशोकानं पहिलं उद्घाटन केलं होतं, त्याच्या समोर 17 दिवस समारंभ झाला. 17 दिवस समारंभ झाला. आणि असं म्हणतात की या 17 दिवसामध्ये त्या महाबोधीची पूजा करण्यासाठी तिला विविध प्रकारचं हे करण्यात आलं, त्याचं पोषण करण्यात आलं, पाणी आणि त्याला ज्या काय आवश्यक गोष्टी त्या देण्यात आल्या.
आणि असं म्हणतात की 17 दिवसानंतर त्या 10 रोपण केलेल्या बोधिवृक्षाच्या त्या काड्यांना अंकुर फुटायला सुरुवात झाली. अंकुर फुटायला तयार झाली, पालवी फुटायला तयार झाली आणि अत्यानंद झाला की जेवढे काय 10 रोप लावलेले होते ते 10 रोप अंकुरित झाले, पालवी त्यांना फुटायला लागली आणि मग लगबग सुरू झाली कुठे? ताम्रपर्णीला पाठवायची. असं म्हणतात की अशोकानं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्याची तयारी, 3 मोठ्या मोठ्या नाव तयार केल्या आणि त्या 3 मोठ्या मोठ्या नावासोबत अशोकानं असं म्हणतात की सगळं गंगेच्या गंगेच्या ह्याच्यामध्ये बसून काही लोकांना या सगळ्या यांना पाठवून दिलं आणि स्वतः अशोक पायी पायी कुठपर्यंत? ओरिसाचा जो भाग आहे म्हणजे पश्चिम बंगाल आणि ओरिसाचा जो भाग आहे तिथं अरबी समुद्रातून त्याला प्रवास करायचा नावेला. अशोक गंगा नदीच्या तीरावर जी काही नाव चालली होती त्या नावेवर बसला नाही. इतकी मोठी श्रद्धा अशोकाची की पाटलीपुत्रापासून तर हा जो आंध्र आणि ओरिसाचा भाग आहे जिथून नाव जाणार होत्या श्रीलंकेला तिथपर्यंत पायी पायी त्याचं आपण जर नाव पाहिलं तर की सगळ्या फांद्या घेऊन आणि सगळे हे घेऊन अशा पद्धतीने अशोक पायी पायी गेला आणि महारित सोबत आहेच त्याच्यामध्ये. पुढे असं म्हणतात की महाराजांनी काय तयारी केली? अशोकांनी महाबोधीच्या रक्षणासाठी, बोधिवृक्षाच्या रक्षणासाठी संघमित्रासोबत आपला महारित आहेच आहे, परंतु 18 क्षत्रिय म्हणजे 18 असे चांगले रक्षण करणारे लोक दिले, 8 अमात्य दिले, 8 पुरोहित दिले. पुरोहित म्हणजे आता बुद्ध पुरोहिताचे काम करतात, बुद्धाचे 8 श्रेष्ठी दिले आणि वेगवेगळ्या मग बडई ते काही शब्द दिलेत, कुबिंद, कुंभार, सुवर्णकार, नाग, यक्ष, शिल्पी आणि परिवार हे सगळा परिवारासोबत 8 सोन्याचे हंडे दिले, चांदी आणि सोन्याने भरलेले असे 8 हंडे त्या सगळ्या त्या नावेमध्ये बसले. आणि जे मी आता नाव सांगितलं बंगालच्या उपसागरामध्ये ताम्रलिप्ती नावाचं बंदर होतं, ताम्रलिप्ती नावाचं, जिथून ताम्रपर्णीकडे जाणारा मार्ग आहे त्याला ताम्रपर्णी म्हटलं जातं. इंडिया गेट कुठं आहे? इंडिया गेट, इंडिया गेट दिल्लीला आहे, बरोबर आहे. आणि आणि गेट ऑफ इंडिया कुठं आहे? मुंबईला, बरोबर. तसं ताम्रपर्णीला आपल्याला जायचं असेल तर कुठलं बंदर लागतं? बंगालच्या उपसागरामध्ये ताम्रलिप्ती नावाचं बंदर लागतं. तर असं म्हणतात पाटलीपुत्रापासून अशोक पायी पायी निघाला आणि विंध्या टवी नावाचं पर्वत ओलांडून तो त्या ताम्रलिप्तीपर्यंत गेला. तोपर्यंत हे सगळं गंगेच्या ह्याच्यातून, गंगेच्या पात्रातून हे सगळं साहित्य तिथं पोहोचलं होतं. जागोजागी महाबोधीचं लोकांनी दर्शन घेतलं आणि मग बोधीची श्रद्धा बघा, महाबोधीबद्दलच्या अशोकाची श्रद्धा. नावेतून स्वतः सगळं ते काय काय घेतलं, हे जे बोधिवृक्षाच्या ज्या फांद्या होत्या, जे पात्र होतं ते पात्र आपल्या डोक्यावर घेतलं अशोक. महारित आणि हे सगळं मी जे आता नावं घेतली हे सगळे लोक आणि सोन्या चांदीचे मोठे मोठे भंडार, संघमित्रा हे सगळे नावेमध्ये बसले. अशोकानं आपल्या डोक्यावर हे अतिशय मोठं जे काय महाबोधीचं रोपट होते, 10 रोपटे अंकुरित आलेले आपल्या डोक्यावर घेतले आणि तो त्या समुद्र काठावर गेला, समुद्राच्या पाण्यामध्ये गेला आणि गळ्यापर्यंत पाणी येईल अशा पद्धतीनं त्यांनी ते नावेमध्ये. ही जी श्रद्धा आहे अशोकाची, म्हणजे अशोकानं जे केलेलं आहे कर्तृत्व, हे जे मन परिवर्तन झालं स्वतःतल्या, ज्याला आपण म्हणतो विजयादशमी, ज्यांनी स्वतःवर विजय मिळवलेला आहे, पण बुद्धाबद्दलची श्रद्धा, ज्यांनी मला हे जीवन दिले,
ज्यांनी मला सद्मार्ग दिलेला आहे, या सद्मार्गाचं जे काय मार्गदर्शन केलेलं आहे, अशा बुद्धाची ही संबोधीची वृक्ष, ही संबोधीची महाबोधीची फांदी मी ताम्रपर्णीला पाठवत आहे. गळ्यापर्यंत तो समुद्रापर्यंत गेला आणि मग ते सगळं नावेमध्ये ते महाबोधीचे अंकुर आलेले सगळे 10 जे हे होते फांद्या त्या तिथं ठेवल्या. आणि मग असं म्हणतात, ज्याप्रमाणे माझी श्रद्धा या महाबुद्धीबद्दल आहे, तशाच प्रकारची मी ज्या पद्धतीनं श्रद्धा ठेवतो, तशाच प्रकारची माझा मित्र हा देवा नाम पियतीस यांनी सुद्धा ते त्याचं जतन करू अशा प्रकारच्या हे केल्या, त्याला वंदन केलं. आणि असं म्हणतात की मग तीरावर जाऊन जोपर्यंत ती नाव दिसेनासे होत नाही, डोळ्यासमोरून जोपर्यंत ती दिसेनासी होत नाही, त्या नावेला 3 नावा होता, त्या नावेला वंदन करत नाही आणि आपल्या डोळ्यामध्ये साश्रू नयनांनी त्या महाबोधीला निरोप दिला ताम्रपर्णीच्या. आता मग 8 दिवसाचा प्रवास झाला. 8 दिवसानंतर जम्बू लोकातून ताम्रपर्णीला त्याचं स्वागत झालं. देवानां पियतीसनं अतिशय मोठं स्वागत केलं, महेंद्राने स्वागत केलं. आणि मग तिथं जसं इकडं पूजा झाली होती 17 दिवसाची, तिथंही काही दिवसांची पूजा झाली आणि महाबोधीला अनुरागपूर इथे रोपण करण्यात आलं. अशा पद्धतीचं हे आहे. आता मग पुढं त्याच दिवशी असं म्हणतात की महाबोधीची पूजा झाली आणि अनुला आणि तिच्या ज्या 500 स्त्रिया होत्या, सकृतगामी झालेल्या होत्या. श्रोतापन्न तर ते पहिल्या प्रवचनातच झाल्या, सकृतगामी झाल्या होत्या. अशा 500 सकृतगामी स्त्रिया आणि अनुला यांची संघ मित्रानं उपसंपदा घेतली आणि पहिला भिक्षू संघ अशोकाच्या काळातला, तो बुद्धाच्या काळातला आहेच आहे, पण अशोकातल्या काळातला पहिला भिक्षू संघ श्रीलंकेच्या भूमीवर निर्माण झाला आणि पहिली तिथली जी मूळ आहे श्रीलंकेची ती अनुला थिरी अरहंत झाली. असा तो इतिहास आहे. हे सगळं पाहत असताना बंधू आणि भगिनी, महेंद्र आणि संघमित्रा यांचं ताम्रपर्णी, सिंहद, सिलोन किंवा आजचं श्रीलंका या देशामध्ये या दोघांचं अतिशय महत्वाचं स्थान. बुद्धानंतर दुसरा मानाचं जे स्थान आहे हे महेंद्रला श्रीलंकेमध्ये प्राप्त झाले. जसं आपण आज भारतामध्ये बुद्धानंतर बाबासाहेबांना वंदन करतो, तशा प्रकारे श्रीलंकेमध्ये बुद्धानंतर पहिलं वंदन महेंद्रला किंवा महेंद्र आणि नंतर बुद्ध अशा प्रकारचं दुसरं स्थान महेंद्राला आणि संघमित्राला श्रीलंकेमध्ये निर्माण. आता पुढं अशा या महान बहीण भावांचं पूर्ण त्या लंकेवर सिंहल प्रदेशामध्ये अतिशय मोठं सगळा प्रदेश बौद्धमय. आपण जेव्हा पाहतो ना, जिथं जिथं भिक्षू संघ गेला, प्रचारक गेले, त्या काळातले जे धम्म प्रचारक होते हे मिशनरी म्हणूनच काम करायचे. त्यांच्या पुढे कुठलाही हेतू नव्हता, केवळ बुद्ध धर्माचा प्रचार करणे हा एकमेव हेतू त्याचा होता. आणि विहार बांधण्याचं काम मग उपासकांनी करायचं. विहार बांधण्याचं काम प्रतिष्ठित जे काही लोक आहेत त्याच लोकांनी करायचं. राजा जर बौद्ध धर्मी असेल तर राजानं विहार बांधायचे आणि बुद्धाच्या धम्माचा प्रचार केवळ आणि केवळ भिक्षूंनी करायचा. आणि त्याच्यामुळे काय झालं, आज आपले जसे भिक्षू विहार बांधण्यासाठी सगळं त्यांचं जीवन समर्पित करतात, त्यांच्या जीवनामध्ये ती विहारही निर्माण होत नाही,
सगळं त्यांची शक्ती, त्यांचा पैसा, त्यांचे श्रम, त्यांचं विचार, त्यांचं सगळं जे काही जीवन आहे त्या विहार बांधण्यात जातं. धम्मप्रचार राहतो बाजूला, पावत्या घेऊ फिरतात दारोदार. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि बुद्ध धर्माचा प्रचाराचं काम फक्त भिक्षूंनी करावं. बाकीच्या याच्या काही ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे नागरिकांनी करा. राजकारणी कमी आहेत का? नगरसेवक कमी आहेत का? आमदार कमी आहेत का? बौद्ध लोक श्रीमंत कमी आहेत का? यांनी काय करावं? यांनी फक्त टाळ्या वाजवत बसावं का? हे पण आपल्याला कधी कधी बघता आलं पाहिजे. आशिया खंडामध्ये सगळा बौद्ध धर्म गेला, हे कोण घेऊन गेलं? मिशन एकमेव मिशन होतं की मला बुद्धाचा धम्म या भूतलावर प्रचारित करायचा आहे, की जेणेकरून या प्राणी मात्रांचं, मनुष्य मात्रांचं दुःख नष्ट व्हावं. आणि म्हणून श्रीलंकेमध्ये असं पुढे म्हणतात की पुढे म्हणजे तो इतिहास आपण पुढे पाहतो. इसवी सन 456 ला पुढे श्रीलंकेतल्या भिक्षुनींनी चीनमध्ये त्या गेल्या आणि चीनमध्ये महायानी भिक्षुनी संघाची स्थापना केली. हे यासाठी सांगत आहे कारण जिकडे आपण पाहतो की इकडे नेपाळमध्ये जे संघमित्राची बहीण होती, की तिचं नाव घेतलं होतं, मला वाटतं चारुमती तिचं नाव आहे. आणि तिथला जो राजा होता त्या तिथली जी त्याची जी चारुमतीचे जे लग्न झालं होतं नेपाळ नरेशाशी, तिनं प्रचार केला तिकडं कुठला. आणि सगळा उत्तर जो दिशेचा भाग आहे, चीन असेल किंवा मग पुढे जे काही जपान आणि कंबोडिया आणि मलेशिया आणि तैवान, हे सगळे बुद्धिस्ट राष्ट्र हे सगळे महायानी आहेत. आणि थायलंड, ब्रह्मदेश, श्रीलंका इकडचं बाकीचे जे काही आहेत ते थेरवादी आहेत. पण इसवी सनाच्या 456व्या साली श्रीलंकेच्या भिक्षुनी चीनमध्ये गेल्या आणि त्यांनी महायान भिक्षुनी संघाची स्थापना केली. हा एक महत्वाचा संदर्भ. आणि मग हे असं सगळं करत असताना ताम्रपर्णीशाळा बौद्ध राष्ट्र झालं, बौद्ध देश झालं आणि सगळे आयुष्य आपलं समर्पण केलं. 80 वर्ष महेंद्रचं झालं. तो आता वृद्ध झाला आणि वृद्ध झालं की माणूस मरतो, हे पण सत्य तेवढंच. पण आपल्या आयुष्याचे 48 वर्ष, आपल्या आयुष्याचे 48 वर्ष महेंद्राने श्रीलंकेमध्ये धम्म प्रचारासाठी. जो अशोकाचा वारसा सम्राट महेंद्र म्हणून जो झाला होऊ शकला असता, तो महामहेंद्र झाला. जन्माला तर तो महेंद्र म्हणून आला होता. कदाचित राजा झाला तर सम्राट महेंद्र पण झाला असता. पण 32व्या वर्षी भारत देश सोडला, पुढचे 48 वर्ष श्रीलंकेमध्ये काम केलं आणि महेंद्रच महामहेंद्र. असं म्हणतात की 80व्या वर्षी महेंद्रचं निधन, परिनिर्वाण पावतात. आणि मग अतिशय मोठ्या आनंदामध्ये की या अतिशय मोठ्या महापुरुषानं बुद्धाचा कल्याणकारी धम्म आमच्या देशामध्ये त्याला अतिशय मोठ्या मान मत्रावा त्याचं शेवटचा जो प्रवास आहे. असं म्हणतात की त्यावेळेसचा जो राजा होता तर तो तिसरा राहिला नाही, दुसरा राजा त्यावेळेसचा होता. महामहेंद्राच्या निर्वाणाची बातमी कळल्यानंतर राजा उत्तीय, आता तिष्य नाही, राजा उत्तीय अत्यंत दुःख झाला. त्यांनी चैत्य पर्वतावर जाऊन राजाला महेंद्रला वंदन केलं आणि लवकरच महेंद्रच्या देहाला सुगंधित द्रव्य लावलं, सुगंधित तेल लावलं आणि अतिशय सुगंधित आणि वेगवेगळ्या रसायन आणि तेलांनी भरलेल्या पेटीमध्ये त्यांचा देह ठेवला. ती पेटी दुसऱ्या एका पेटीमध्ये बंद केली आणि ती पेटी सुवर्णाच्या तिसऱ्या पेटीमध्ये ठेवली. आणि अतिशय मोठ्या आनंदामध्ये
की ज्यांनी आम्हाला बुद्धाच्या सद्मार्गावर लावलं, धम्म राज्याची ज्यांनी ओळख करून दिली आणि ज्याला सद्धर्म म्हणतो, बहुजन हिताय, बहुजन हिताय, आत्ता हिताय, देव मनुष्यानं, असा हा सत्पुरुष आज आम्ही त्याला निरोप देत आहोत. आणि म्हणून सजवलेल्या मार्गावरून, सजवलेल्या त्या ह्याच्यावरून, रथावरून अनेक प्रकारचं संगीत वाजवण्यात आलं, नाच गाणे करण्यात आले. असंख्य लोक आणि सैनिक दुतर्फा त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना मान वंदनात आणि मग शेवटी राजमार्गाने त्याला असं म्हणतात की ध्वज, पताका, पुष्प आणि गंध पूर्ण सगळ्या वस्तूंनी लंका सजली. संपूर्ण ताम्रपर्ण हा देश नटला आणि सजला अखेरचा निरोप देण्यासाठी. आणि आठवडाभर पूजा करून बंद मालकाच्या पूर्व सुगंधित असं म्हणतात, राजाने बंद मालकाच्या पूर्वेला सुगंधित चिता रचली आणि महास्तूपाला प्रदक्षिणा केली आणि मग अंतिम संस्कार. अशा पद्धतीने नंतर मग तिथं स्तूप बांधण्यात आला आणि पुढे त्याला असं म्हणतात ऋषी भूमी प्रांगण अशा प्रकारचं नाव दिलं. हा जो ऋषी आहे त्याचं हे भूमी आहे आणि हे त्याचं प्रांगण आहे. अशा प्रकारचं महेंद्राचं परिनिर्वाण. असं म्हणतात पुढे लगेच काही काळानंतर 79व्या वर्षी संघमित्राचं निधन झालं. असंख्य स्त्रियांना प्रेरणा देणार, भिक्षूंनी संघ स्थापन करणार, अनुला सोबत तो वारसा शेअर करणार संघमित्राचं 79व्या वर्षी निधन झालं. आणि पुढे जे काही आपण म्हणतो जे ग्रंथ निर्माण झाले, पाली मधून सिंहली भाषेमध्ये जे ग्रंथ आपल्याला दिसतात, ही महेंद्रची अतिशय मोठी कमिटमेंट. पाली तर शिकले होते ते भारतामध्ये, पण त्या पालीचं अनुवाद करून सिंहलीमध्ये भाषांतर करण्याचं काम महेंद्राने केलेलं आहे. संघमित्राने तेवढी साथ. अशा या महान भावा बहिणींचा परक्या देशामध्ये जाऊन प्रभुत्व मिळवणं, आपुलकी मिळवणे आणि बुद्ध धम्माच्या साठी समर्पित जीवन जगणे हे अतिशय मोठं कार्य दोघांनी केले. आणि बौद्ध धम्माची मुहूर्तमेढ, बौद्ध त्रिपिटकाचं तिथं मुहूर्तमेढ त्यांनी केली, धम्माचा पाया घेतला. आणि आपल्याला माहित आहे पुढे ताम्रपर्णी पासून, श्रीलंकेपासून, सिंहल देशापासून, ब्रह्मदेश, कंबोडिया, मलेशिया, इंडो चायना, थायलंड, व्हिएतनाम या सगळ्या थेरवादी देशामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार झाला. कुठून झाला? श्रीलंकेमध्ये मधून झाला. हे आपल्याला अतिशय मोठं महेंद्राचं हे कार्य कर्तृत्व आहे. बंधू आणि भगिनी, असा आता शेवटी अशोकाचं हे सगळं प्रकरण आपण समजूया. असं म्हणतात की अशोकाचा जो नातू होता त्या म्हणजे नातवाचं थोडस मी सांगेन. त्याच्या पूर्वी अशोकाची जी पत्नी होती असंधिमित्रा, तिचं निधन झालं. 4 वर्षानंतर त्यांनी तिष्यरक्षिता नावाच्या राणीशी लग्न केलं. ती महाराणी झाली. पण तिष्यरक्षिता माझ्यापेक्षा अशोक महाबोधीला प्रेम जास्त करतो, बोधी वृक्षाला जास्त प्रेम करतो आणि म्हणून ते जळफळाट देतात. आणि असं म्हणतात की या तिष्यरक्षितेनं काय केलं, हे सगळं जे अशोकानं जो काही तो तिथं बोधी वृक्ष लावलेला होता, तो बोधी म्हणजे त्याला जतन केलं होतं, त्या बोधी वृक्षाला नष्ट करण्याचं काम तिष्यरक्षिताने केलेलं. आणि मग पुढं तिष्यरक्षितेचा आपण पुढे पाहतो की हा शेवट जो झाला तो अतिशय मोठा, अशोकाला पण अतिशय मोठा दुःखद शेवट आहे. आणि मग तिष्यरक्षिता रागानं आणि क्रोधानं अशोक मला प्रेम करत नाही, महाबोधीलाच प्रेम करतो म्हणून ते नष्ट केलं. आणि पुढे असं म्हणतात की त्याचा संप्रती नावाचा जो नातू होता, हा पुढे अशोकाला त्यांनी बरस बाजूला केलं, खजाना बाजूला केला, हिरे, माणकं, मोती आणि जे काही नाणे, जे काय आपण म्हणतो सोने नाणे, हे सगळं त्याच्यापासून बाजूला केलं. पण अशोक
आपल्या धम्मापासून, आपल्या अधिष्ठानापासून विचलित झाला. ज्या वेळेस भिक्षू त्यांना भेटण्यासाठी येत होता, त्यावेळेस आपल्या घरातले चांदीचे भांडे अशोक भिक्षूंना दान द्यायचे. आणि देता देता अतिशय मोठा हा सम्राट म्हातारा झाला, 72 वय झालं. आणि या सगळ्या विवंचनेमध्ये त्याचा मुलगा जल्लोक आणि कुणाल या दोघांमध्ये भांडणं व्हायचे. जल्लोकचा इतिहास सगळा पुढे आलेला आहे, कुणालही तेवढा चांगला नव्हता. अशामध्ये मग सगळं संपल्यानंतर जेव्हा भिक्षू लोक यायचे, भिक्षूंना काय द्यायचं, आता काय राहिलं नाही. आणि मग असं म्हणतात शेवटचं दान अशोकानं आपल्या जीवनामध्ये भिक्षू लोक भेटण्यासाठी आले. आपल्याकडे जे आवळे होते, आवळा भिक्षूंना दान दिला. भिक्षूंनी तो दान आवळ्यातून जे काही दान मिळालं होतं, आवळ्याचं त्यांनी चूर्ण केलं, सगळ्या भिक्षू संघाला दान दिलं. आणि पाटलीपुत्रामध्ये आज आपल्याला जर आपण पटना शहरात गेलो तर तिथं गोलघर नावाचं एक वास्तू आहे, गोलघर. आता गोलघर म्हणजे काय? गोलघर म्हणजे भिक्षू संघानं त्या काळामध्ये अशोकानं शेवटचं जे दान दिलं होतं आवळ्याचं, त्या आवळ्याचं चूर्ण केलं, सगळ्या भिक्षू संघाला दान दिलं. आणि हे आवळ्याचं दान म्हणून पाटलीपुत्रामध्ये भिक्षू संघानं आम्लक स्तूप बांधला. आम्लक स्तूप, त्याचा आकार जर पाहिला तर तो आवळ्यासारखाच आहे. आणि आम्लक स्तूप बांधलं. स्तूपाला अशोकाची शेवटची एक स्मारक म्हणून त्यांनी वंदन केलं. तो आम्लक स्तूप अशोकाच्या शेवटच्या दानाचा परिपाक आहे, ते स्मारक आहे. आणि आजही पटनामध्ये गोलघर म्हणून ती वास्तू आपल्याला दिसून येते. तर आपल्या सर्वांना, आपण माझं हे प्रवचन ऐकलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि माझं 2 शब्द थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय.